to all. Myself Pranav Ingre, and my assignment question is: a body is acted upon by force as given below. Find the resultant of this force. यामधलं फर्स्ट आहे 50 न्यूटन ऍक्टिंग ड्यू टू ईस्ट. हे नॉर्थ डायरेक्शन, साऊथ, ईस्ट आणि वेस्ट आहे. 50 न्यूटन ड्यू टू ईस्ट याचा एफएक्स कंपोनंट येणार आहे 50 कॉस 0 डिग्री आणि एफवाय कंपोनंट येणार आहे 50 साइन 0 डिग्री. एफएक्स 1 इज 50 cos 0 is 50 and fy component 50 sin 0 is 0. तसंच सेकंड नंबर जर 100 न्यूटन 50 डिग्री नॉर्थ ऑफ ईस्ट. नॉर्थ ऑफ ईस्ट म्हणजे सॉरी टुवर्ड ऑल फोर्सेस आर ऍक्टिंग फ्रॉम पॉइंट ओ, म्हणजे हे इकडली डायरेक्शन. तसंच सेकंड नंबरचं 100 न्यूटन 50 डिग्री नॉर्थ ऑफ ईस्ट. 100 डिग्री 50 डिग्री नॉर्थ ऑफ ईस्ट. त्याचा एफएक्स कंपोनंट येणार आहे 100 कॉस 50 एफएक्स एफवाय कंपोनंट येणार आहे 100 साइन 50 डिग्री. याचा आन्सर येणार आहे 100 cos 50 is 64.27 and fy component is 76.60. तसंच थर्ड नंबरचा आहे 75 न्यूटन 20 डिग्री वेस्ट ऑफ नॉर्थ, म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये. हा 20 डिग्री अँगल आहे. हे 75 न्यूटनचा फोर्स आहे. आपल्याला अँगल हा एक्स ॲक्सिस सोबत पाहिजे, तर 90 मायनस 20 इज इक्वल टू हा 70 डिग्री अँगल. तसंच थर्ड नंबरचा एफ ऑफ एक्स हा कंपोनंट इज 75 कॉस 70 डिग्री. तसंच एफ वाय कंपोनंट इन थर्डचा 75 साइन ऑफ 70 डिग्री. आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये हा एक्स हा निगेटिव्ह असते, म्हणून इथं मायनस येणार आहे. तर याचा आन्सर आहे 75 मायनस 75 कॉस 70 डिग्री इज इक्वल टू मायनस 25.65 and xy component is fy component is minus 70.47. तसंच फोर्थ नंबरचा एफएक्स कंपोनंट हा 120 न्यूटन ऍक्टिंग 30 डिग्री साऊथ ऑफ वेस्ट, म्हणजे साऊथ ऑफ वेस्ट म्हणजे इथून हा 30 डिग्री अँगल आहे. किती 120 न्यूटन. तर याचा येईल. आणि हे थर्ड क्वाड्रंट मध्ये एक्स कंपाऊंड पण निगेटिव्ह असते आणि वाय कंपाऊंड पण निगेटिव्ह असते. 120 कॉस 30 and fy फोर्थ 120 minus sin 30 डिग्री. मायनस 103.92 आणि याचा आन्सर येणार आहे मायनस 120 साइन 30 डिग्री मायनस 60. तसंच फिफ्थ नंबरचा 90 न्यूटन ऍक्टिंग 25 वेस्ट ऑफ साऊथ, म्हणजे
किती 90 न्यूटन. हा अँगल राहणार आहे 25, पण आपल्याला अँगल हा एक्स ॲक्सिस सोबत पाहिजे. मग 90 मायनस 25 इज इक्वल टू हा अँगल राहणार आहे 65 डिग्री. तसंच फिफ्थ नंबरचं एफ एक्स फिफ्थ इज इक्वल टू 90 कॉस 65, आणि हे थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे म्हणून दोन्ही मायनस राहणार आहे. फिफ्थ इज इक्वल टू मायनस 90 साइन 65. याचा आन्सर येणार आहे मायनस 90 कॉस 65 मायनस 38.03 आणि मायनस 81.56. तसंच सिक्स अँड लास्ट वन 80 न्यूटन ॲक्टिंग 40 डिग्री साऊथ ऑफ ईस्ट, म्हणजे फोर्थ क्वाड्रंटमध्ये किती 80 न्यूटन. हा अँगल आहे 40 डिग्री. तर 6 नंबरचा आता एफ एक्स कंपोनंट इज 80, आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये एक्स कंपोनंट हा पॉझिटिव्ह राहील आणि वाय कंपोनंट हा निगेटिव्ह राहील. कॉस 40 डिग्री आणि एफ वाय 6 नंबरचा मायनस, कारण की हा फोर्थ क्वाड्रंटमध्ये येते, मायनस 80 साइन 40 डिग्री. याचा आन्सर येणार आहे 80 कॉस 40 डिग्री 61.28, आणि एफ आय कंपोनंटचा येणार आहे मायनस 80 साइन 40 मायनस 51.42. आता आपण या सर्व एफ एक्स कंपोनंटचं समेशन करणार आहे रिझल्टंट काढण्यासाठी. तसंच 50 प्लस 64.27 मायनस 25.65 मायनस 103.92 मायनस 38.03 प्लस 61.28. याचा आन्सर येणार आहे 7.95. तसंच आता एफ वाय कंपोनंटचं समेशन करणार आहे. तसंच 76.60 प्लस 70.47 मायनस 60 मायनस 81.56 मायनस 51.42. याचा आन्सर आहे मायनस 47.91. आता आपल्याजवळ दोन्ही व्हॅल्यू आहेत, याच्यावरून आपण रिझल्टंट काढू. रिझल्टंटचा फॉर्म्युला आर इज इक्वल टू अंडर रूट समेशन ऑफ एफ एक्सचा स्क्वेअर प्लस समेशन ऑफ एफ वायचा स्क्वेअर. - 7.95चा स्क्वेअर प्लस मायनस 45.91चा स्क्वेअर इज इक्वल टू. आता इथं आपण आजचा आन्सर काढणार आहे 7.95 चा स्क्वेअर प्लस ब्रॅकेट मायनस 45.91 चा स्क्वेअर. तर आपला रिझल्टंट आलेला आहे 46.59. So this is answer of this question. Thank you.